हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम टू आचार्य डिजिटल. आपण बघूयात एस ब्लॉक एलिमेंट वरती किंवा ग्रुप 1 ग्रुप 2 एलिमेंट जे आहेत त्यावरती आतापर्यंत आलेले जे सीईटीला क्वेश्चन्स आहेत पीवायक्यूज ते आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, चला डायरेक्टली आपण स्टार्ट करूयात. बघा, पहिला क्वेश्चन आहे, अमॉंग द फॉलोइंग सिलेक्ट द एलिमेंट हॅव्हिंग हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. आता आयोनायझेशन एन्थाल्पी काय असते सांगा बरं. की एखाद्या ॲटमला गॅसियस स्टेटमध्ये न्यायचं आहे आणि गॅसियस स्टेटमध्ये नेऊन त्याचा आउटर मधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे. तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी जे काही एनर्जीला आहे त्याच एनर्जीला आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणत असतो. तर जनरल ट्रेंड जर बघितला तर टॉप टू बॉटम तुमचं जे काय आयोनायझेशन एन्थाल्पी आहे ते काय काय होत जाते, कमी 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 होत जाते. ठीक आहे, जशी साईज वाढेल तशी आयोनायझेशन एनर्जी काय होते, कमी होते. जेवढी साईज छोटी असेल तेवढं अट्रॅक्शन जास्त असेल, जेवढं अट्रॅक्शन असेल तेवढं आयोनायझेशन एनर्जी जास्त असेल. तुम्हाला काय विचारले सांगा, हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी काय काय दिलेले बघा. आता सोडियम, पोटॅशियम, Na, पोटॅशियम, बेरिलियम आणि मॅग्नेशियम. आता हे तुमचे जे आहेत बघा, सोडियम पोटॅशियम कशामुळे झाले, ग्रुप 1 मधले, आणि हे कशामुळे झाले, ग्रुप 2 मधले. ठीक आहे, आता ग्रुप 1 आणि ग्रुप 2 किंवा लेफ्ट टू राईट ज्यावेळेस तुम्ही जाता पिरियड टेबल मध्ये साईज कमी कमी होते आणि आयोनायझेशन एन्थाल्पी वाढत जाते. ठीक आहे, म्हणजे हे तुमच्या अल्कली मेटलची जास्त आयोनायझेशन एनर्जी कमी असेल आणि अल्कलाइन अर्थ मेटलची जास्त असेल. आता मॅग्नेशियम आणि बेरिलियम जर बघितलं तर बेरिलियम वरती असतो आणि मॅग्नेशियम खाली असणार आहे. म्हणजे मॅग्नेशियमची साईज बेरियम पेक्षा जास्त आहे. साईज वाढली म्हणजे आयोनायझेशन एनर्जी काय होते, कमी होते. सो करेक्ट आन्सर इज बेरिलियम असेल. ठीक आहे, स्मॉल साईज आहे त्यामुळे जास्त आयोनायझेशन एनर्जी असणार आहे त्याची. नेक्स्ट बघा, ह्याच्यामध्ये काय विचारलेले बघा बरं, विच अमॉंग द फॉलोइंग एलिमेंट ऑफ ग्रुप 2 एक्झिबिट अनॉमलस प्रॉपर्टीज. आता तुम्हाला माहिती बघा, अनॉमलस प्रॉपर्टी प्रत्येक ग्रुप मधला जनरली जो पहिला एलिमेंट असतो तो काय करत असतो, अनॉमलस बिहेवियर शो करत असतो. का शो करत असतो, ड्यू टू स्मॉल साइज, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किंवा मोर आयोनायझेशन एन्थाल्पी मुळे. ठीक आहे, सो बघा, बेरिलियम, कॅल्शियम आणि बेरियम आणि मॅग्नेशियम सगळेचे सगळे ग्रुप 2 मधले आहेत. पहिला एलिमेंट कुठला असतो ग्रुप 2 मध्ये, बेरिलियम. सो करेक्ट आन्सर इज ए असेल आपला, बेरिलियम असेल. ठीक आहे, नेक्स्ट बघा, नेक्स्ट विचारलेले, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट डज नॉट रिॲक्ट विथ कोल्ड अँड हॉट वॉटर. अगेन सेम आहे बघा, टॉप टू बॉटम जर बघितलं तुम्ही रिॲक्टिव्हिटी वाढत जाते आणि जो पहिला एलिमेंट आहे त्याची रिॲक्टिव्हिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. अगेन कमी असण्याचं रिझन काय असेल, सेम असणार आहे. काय असेल, सेम, स्मॉल साईज आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. त्यामुळे बघा तुमचा जो काय बेरिलियम आहे, बेरिलियम हे तुमचं करेक्ट आन्सर असेल बरं का, बेरिलियम. ठीक आहे, तर ते कोल्ड आणि हॉट वॉटर सोबत रिॲक्शन करत नाही. नेक्स्ट बघा, diagonal relationship in beryllium and aluminium due to similar ionization चुकीचं आहे. सिमिलर मेटॅलिक कॅरेक्टर हे पण बरोबर नाहीये. बरोबर आहे काय बघा, सिमिलर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, सिमिलर आयोनिक साइज अँड चार्ज चार्ज पर रेडियस रेशो, हे जे आहे तुमचं हे करेक्ट असणार आहे बघा. आयोनिक साइज आणि जे काही चार्ज रेडियस रेशो असतो हे निवड कसा असतो, सेम असतो. त्यामुळं ते कसे डायगोनल रिलेशनशिप शो करत असतात. सो करेक्ट आन्सर इज काय असेल आपलं, डी असणार आहे. नेक्स्ट बघा, तर अशा पद्धतीचे क्वेश्चन आले बरं. आता विचारलेलं आहे, फॉलोइंग फॉर्म्युला फॉर रिप्रेझेंट लिथियम इमाइड म्हणलेलं बरं का, इमाइड. आता अमाइड जर बघितलात तुम्ही, अमाइन जर बघितलात किंवा अमोनिया जर बघितलात, हा आपला अमोनिया असतो बरं का, NH3. ह्याची रिॲक्शन सोडियम सोबत जर केलं तर काय बनेल सांगा, LiNH2. म्हणजे काय असेल, लिथियम प्लस असेल आणि NH2 मायनस असेल. ह्याला म्हणायचं लिथियम अमाइड बरं का, लिथियम अमाइड म्हणायचं. जरी अमाइडचा फंक्शनल ग्रुप वेगळा असला तरी इथं लिथियम अमाइड म्हणायचा. आता इमाइड म्हणजे ह्याला आणखी एक हायड्रोजन रिमूव्ह करायचं, म्हणजे काय बनतं सांगा, L2NH. म्हणजे कसं असणार आहे सांगा बरं, NH वरती 2 - 2 असेल आणि 2 लिथियम वरती प्लस असणार आहे. ह्याला म्हणायचं लिथियम इमाइड. काय म्हणायचं, लिथियम इमाइड. ठीक आहे, इमाइड आणि अमाइड म्हणजे लक्षात ठेवायचं. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट, Li2NH. करेक्ट आन्सर इज बी असेल. नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट मध्ये काय विचारले बघा, विच अमॉंग
which among the following gas is bubbled through the brine solution during the preparation of sodium carbonate in Solvay process? तर ह्यामध्ये लक्षात ठेवायचं सिंपली आपण CO2 गॅस जो आहे तो CO2 गॅस काय करत असतो, बबलिंग करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे which of the following halogen combines with dihydrogen at lowest temperature? बघा लोवेस्ट टेम्परेचर रिएक्शन जर बघितलं आपण कुठल्याच सांगा, फ्लोरिनेशनचा रेट जास्त असतो बरं का F2 चा, कारण हायली एक्झोथर्मिक रिएक्शन असते हे. ठीक आहे. त्यामुळे आपण लो टेम्परेचर मध्ये रिएक्शन केले असते. F2 तुमचा हायली रिएक्टिव्ह असतो. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर काय असेल, ब्रोमीन, क्लोरीन, आयोडीन. हा फ्लोरीन इज करेक्ट आन्सर. सी इज करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे. लक्षात ठेवा लो टेम्परेचरला हाय टेम्परेचर तुम्हाला पुढे लागत असतं आयोडीन मध्ये, क्लोरिनेशन मध्ये, ब्रोमिनेशन मध्ये. ठीक आहे. तर ह्यामध्ये काय विचारलेलं आहे बघा, द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल विथ वॉटर. जशी जशी साईज वाढत जाईल तशी काय होणार, रिएक्टिव्हिटी वाढत जाणार आहे. मग अल्कलाइन अर्थ मेटल मध्ये बघा कोण असतं, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम आणि रेडियम असणार आहे. ठीक आहे. हा तर खैर आपलं रेडिओ ऍक्टिव्ह असतो, याचे आपण जास्त रिएक्शन बघत नाही. म्हणजे टॉप टू बॉटम काय होणार आहे, रिएक्टिव्हिटी वाढत जाणार आहे. म्हणजे सगळ्यात जास्त बेरियम असेल, त्याच्यापेक्षा कमी स्ट्रॉन्टियम, त्याच्यापेक्षा कमी कॅल्शियम, त्याच्यापेक्षा कमी मॅग्नेशियम, असे ऑर्डर असणार आहे. कुठे आहे बघा, करेक्ट आन्सर इज सेकंड असेल. बेरियम, स्ट्रॉन्टियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असणार आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, ह्याच्यामध्ये काय विचारलेले बघा बरं, विच अमॉंग द फॉलोविंग, एक मिनिट, which among the following reaction produce lime water? लाईम वॉटरचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, सांगा. लाईम वॉटर कशाला म्हणतो आपण, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ह्याला स्लेक लाईम पण म्हणलं जातं, बरोबर आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड कुठे एकच दिलेलं बघा या ठिकाणी, इथं वेगळा वेगळा, इथं वेगळा. करेक्ट आन्सर इज व्हॉट, बी असेल. ठीक आहे. कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटरचे रिएक्शन केलं की कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनतो, ह्यालाच आपण काय म्हणत असतो, लाईम वॉटर म्हणायचं बरं का, लाईम वॉटर. नेक्स्ट बघा, एक मिनिट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज नोन ॲज स्लेक लाईम? ठीक आहे. लाईम वॉटर म्हणा किंवा स्लेक लाईम म्हणा, दोन्ही सेमच असणार आहे बरं का. कॅल्शियम हायड्रॉक्साईडला लाईम वॉटर किंवा स्लेक लाईम म्हणलं जातं. ठीक आहे. करेक्ट आन्सर डीच आहे. हे लक्षात ठेवायचे वेगवेगळे नाव बघा. आता नेक्स्ट काय विचारलेले बघा, व्हेन स्लेक लाईम, काय म्हणणार, व्हेन स्लेक लाईम पास थ्रू एक्सेस CO2 इट फॉर्म्स. स्लेक लाईम म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड असणार आहे, बरोबर. ह्याच्यावरती ह्याची रिएक्शन एक्सेस CO2 मध्ये सोबत जर केला तर कॅल्शियम कार्बोनेट व्हाईट भेटणार आहे. ठीक आहे. CaCO3 भेटणार आहे, कॅल्शियम कार्बोनेट. कुठे आहे बघा, CaCO3. करेक्ट आन्सर इज डी असेल, कॅल्शियम कार्बोनेट असेल. ठीक आहे. पुढे बघा, नेक्स्ट, what is the electronic configuration of third element of group 2 in periodic table? आता ग्रुप 2 जर बघितला, ग्रुप 2 मध्ये कोण कोण येतं सांगा बरं, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम आणि रेडियम असणार आहे. तुम्हाला कुठला विचारलेला आहे, थर्ड ऑफ इलेमेंट मध्ये. थर्ड ऑफ इलेमेंट कुठला असेल सांगा, हा असेल तुमचा फर्स्ट इलेमेंट, हा असेल सेकंड इलेमेंट, हा असेल थर्ड इलेमेंट. म्हणजे तुम्हाला ह्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलेलं आहे. ह्याचा ॲटॉमिक नंबर किती असतो सांगा, बेरियमचा किती असतो, 4 असतो, मॅग्नेशियमचा किती असतो, 12 असतो, आणि कॅल्शियमचा किती असतो, 20 असतो, है ना, 20. तर बघा आता निऑन जर बघितलं, ह्याचे 10 इलेक्ट्रॉन आणि हे 2 किती झाले, 12 झाले. मॅग्नेशियमचं झालं, बरोबर आहे. निऑन म्हणजे किती असणार आहे, 10, आणि हे एस मधलं एक 11 झाले, म्हणजे सोडियमचा असेल. आर्गॉन म्हणजे 18 आणि एस मधले 2 किती झाले सांगा बरं, 18 आणि 2 20. म्हणजे करेक्ट आन्सर काय असेल आपलं, बी असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फोर्थ इलेमेंट ऑफ ग्रुप 2. अगेन ग्रुप 2 मधला विचारलेले बघा. ग्रुप 2 मध्ये फोर्थ इलेमेंट म्हणताय, पहिला आहे बेरिलियम, दुसरा आहे मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि स्ट्रॉन्टियम. ह्याचा मला लास्ट इलेक्ट्रॉन कशामध्ये जातो सांगा बरं, 2s2 असतं ह्याचा मला लास्ट इलेक्ट्रॉन कसा असतो, 3s2. ह्याच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन कसा असतो, 4s2. ह्याच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन कशामध्ये जाईल मग, 5s2 मध्ये. सो करेक्ट आन्सर काय पाहिजे, 5s2. कुठे आहे सांगा, ए इज करेक्ट आन्सर असेल आपला. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा,
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ हायड्रोजन इज सिमिलर टू आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ. मला सांगा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 1s1 असतं, म्हणजे एस ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. मग एक इलेक्ट्रॉन जर असेल तर आपले ग्रुप 1 इलेमेंट जे असतात, ग्रुप 1 इलेमेंट, या सगळ्या इलेमेंट मध्ये जो लास्ट इलेक्ट्रॉन कशामध्ये असतो, एस मध्ये असतो, एक इलेक्ट्रॉन. तर त्याला आपण काय म्हणत असतो सांगा बरं, अल्कली मेटल म्हणत असतो, बरोबर, अल्कली मेटल. तर लक्षात घ्या, अल्कली मेटल म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन कसं असतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन NS1 असतं बरं. आणि दुसरं असणार आहे अल्कलाइन अर्थ मेटल. अल्कलाइन अर्थ मेटल ह्याचा कसा असतो सांगा, NS2 असणार आहे. ठीक आहे. सो अल्कली अर्थ मेटल, अल्कली मेटल म्हणजे कुठलं असणार, आपलं करेक्ट आन्सर बी असणार आहे. जे की हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन कशामध्ये आहे, शेवटचा इलेक्ट्रॉन एस मध्ये आहे. आणि जो काही ग्रुप 1 किंवा अल्कली मेटल आहे ह्यामध्ये पण शेवटचा एस ऑर्बिटल किती इलेक्ट्रॉन असतात, एकच इलेक्ट्रॉन असतो. पुढे बघा, विच अमॉंग द फॉलोइंग क्लोराइड्स ऑफ अल्कली मेटल इज डेलिक्विसंट म्हणलेलं आहे. डेलिक्विसंट जर बघितलं, डेलिक्विसंट म्हणजे काय, करेक्ट आन्सर LiCl असणार बरं. डेलिक्विसंट म्हणजे अशी प्रॉपर्टी, ज्याला तुम्ही उघड्या ह्याच्यामध्ये ठेवलात मॉइश्चर मध्ये, तर ते मॉइश्चर ऍब्झॉर्ब करतं आणि सोल्युशन बनवतं. ठीक आहे, त्याला म्हणायचं डेलिक्विसंट. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट, LiCl असेल. नेक्स्ट बघा, which among the following element has highest ionization enthalpy and bears diagonal relationship with aluminium. कसा असतं सांगा बरं, हा बेरिलियम असेल, इकडे हा अल्युमिनियम असेल, ह्या दोघांमध्ये काय असतं, डायगोनल रिलेशनशिप आहे ना. म्हणजे करेक्ट आन्सर काय असेल आपलं, बेरिलियम असेल. पहिलाच क्वेश्चन बघितला आपण बघा, हायेस्ट इलेक्ट्रॉनिक सॉरी आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाची असते, बेरिलियमची असते. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट, बेरिलियम इज करेक्ट आन्सर. ठीक. नेक्स्ट, which of the following metal when heated with hydrogen does not form hydrides. आता हायड्राइड जे आहे ते कोण फॉर्म करतं सांगा बरं, मेटल आहे ना. मेटल जे आणि हायड्रोजनचं रिएक्शन झाले की काय, हायड्राइड बनतं. आता हा सिलिकॉन तर आपलं काय मेटल नाही, बरोबर आहे, त्यामुळे येणार नाही. आपलं मेटल कुठलं आहे, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि बेरिलियम. तर आताच आपण बघितले बेरिलियमची रिएक्टिव्हिटी काय असते, कमी असते खूप, है ना. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट, ह्याचं पण बेरिलियम इज करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा, लिथियम शोज डायगोनल रिलेशनशिप विथ. बघा आता लिथियम घ्यायचंय, इकडे कोण असणार आहे, बेरिलियम, इकडे असणार आहे मॅग्नेशियम, बरोबर आहे. तर डायगोनल रिलेशनशिप अशा पद्धतीने असणार. म्हणजे लिथियम आणि मॅग्नेशियमचं काय असणार आहे, डायगोनल रिलेशनशिप असणार. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट, मॅग्नेशियम असं. नेक्स्ट बघा, when alkali metals is dissolved in liquid ammonia, ह्याला आपण ऑर्गॅनिक मध्ये बर्च रिडक्शन ह्या नावाने पडत असतो ना, बर्च रिडक्शन म्हणत असतो, बरोबर आहे. बर्च रिडक्शन हे एक रिएक्शन आहे बरं का. अमोनिया, द कलर ऑफ रिझल्टिंग सोल्युशन डीप ब्ल्यू कलर असतो, तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर आहे. डीप ब्ल्यू कलर असतो, ज्यामध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो, है ना. जोपर्यंत त्या सोल्युशन मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे तोपर्यंत त्याचा कुठला कलर असतो, डीप ब्ल्यू कलर असतो. जसा त्या रॅडिकलनी किंवा त्या इलेक्ट्रॉननी H2 बनवला तसा त्याचा कलर काय होणार आहे, चेंज होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता ह्याच्यामध्ये काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग इज रेडिओ ऍक्टिव्ह. आता बघा, हे तर आपला हेलियम झाला, हे तुमचा कोण असेल, ड्यूटेरियम असेल, है ना. एक हायड्रोजन बघा, ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर बघा, हा तुमचा काय असणार आहे, हायड्रोजन असणार आहे, आणि हा काय असेल, आपण ट्रिटियम म्हणतो, बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे जे का हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत, हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम, ह्यापैकी रेडिओ ऍक्टिव्ह कुठला असतो, ट्रिटियम वाला असतो. सो करेक्ट आन्सर इज ए असेल, हा आपला रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू म्हणताय. ठीक आहे, नॉट ट्रू. तर बघा, कंपाऊंड ऑफ द युनिपॉझिटिव्ह आयन्स ऑफ अल्कली मेटल्स आर पॅरामॅग्नेटिक, हे चुकीचं आहे बरं का. तुमचे जे काही अल्कली मेटल्स असतात, अल्कली मेटल्स हे +1 ऑक्सिडेशन स्टेट शो करतात ना. एक इलेक्ट्रॉन गेला की त्यांच्या पूर्ण ऑर्बिटल फील्ड असतात, आणि कम्प्लिटली फील्ड असल्यामुळे ते डायमॅग्नेटिक नेचर असतं, नॉट पॅरामॅग्नेटिक. हे कसं असतं, डायमॅग्नेटिक असतं. तुम्हाला इनकरेक्ट विचारले, करेक्ट आन्सर एच असेल बघा. बाकी अल्कली मेटल्स ह्या लो डेन्सिटी, बरोबर आहे. ऑल अल्कली मेटल्स आर सिल्वरी व्हाईट अँड सॉफ्ट, हे पण बरोबर आहे. सगळ्या प्रॉपर्टी फिजिकल प्रॉपर्टी मध्ये दिलेले. आणि अल्कली मेटल्स आर मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, हे पण बरोबर आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी काय असायला पाहिजे, पॅरामॅग्नेटिकच्या ऐवजी डायमॅग्नेटिक जर असतं तर ते करेक्ट स्टेटमेंट असतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा,
विच अमॉंग द फॉलोइंग एलिमेंट डेव्हलप्स नोबेल गॅस कॉन्फिगरेशन इन +1 स्टेट. +1 स्टेट मध्ये जर बघितलात तुम्ही तर अल्कली मेटल जे असतात अल्कली मेटल ते +1 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये नोबेल गॅस कॉन्फिगरेशन फॉर्म करत असतात. जसं बघा फ्रान्सियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, स्ट्रॉन्टियम आहे. सांगा बरं आपला अल्कली मेटल कुठला आहे आता? हा मॅग्नेशियम कुठला अल्कलाइन अर्थ मेटल आहे, स्ट्रॉन्टियम पण अल्कलाइन अर्थ मेटल आहे आणि कॅल्शियम पण अल्कलाइन अर्थ मेटल आहे. पण तुम्ही जर फ्रान्सियम जर बघितला तर फ्रान्सियम कुठला आहे तुमचा? अल्कली मेटल्स आहे, अल्कली मेटल्स, अल्कली मेटल्स. आणि अल्कली मेटल्स युनि पॉझिटिव्ह किंवा +1 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये नोबेल गॅस कॉन्फिगरेशन फॉर्म करत असतात किंवा अटेंड करत असतात. सो करेक्ट आन्सर इज ए असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय एम्फोटेरिक ऑक्साइड फ्रॉम द फॉलोइंग. करेक्ट आन्सर काय असणार आहे? बेरिलियम असणार. जसं टॉप टू बॉटम खाली जाल तसं बेसिक ऑक्साइडचं स्ट्रेन वाढत जाते. ठीक आहे. सो एम्फोटेरिक म्हणजे काय असणार तुमचा? बेरिलियम ऑक्साइडचा एम्फोटेरिक नेचर असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, which among the following element exhibits noble gas electronic configuration in +2 oxidation state. +2 oxidation state हे अल्कलाइन अर्थ मेटल जे असतात ते +2 का शो करतात? तर +2 मध्ये त्यांचं नोबेल गॅस कॉन्फिगरेशन जे आहे ते अचीव होत आहे ना, त्यामुळं. तर बघा त्याच्यामध्ये सिम्पली तुम्हाला काय बघायचं आहे? अल्कलाइन अर्थ मेटल हा फ्रान्सियम आहे. फ्रान्सियम कुठला असतो? ग्रुप 1 मधला असतो. स्ट्रॉन्टियम कुठला असणार आहे? ग्रुप 2 मधला असणार आहे. त्यानंतर सोडियम कशामधला आहे? ग्रुप 1 मधला आहे. सेजियम कशामधला आहे? ग्रुप 1 मधला आहे. सो करेक्ट आन्सर इज स्ट्रॉन्टियम असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ह्यामध्ये विचारलेले आयडेंटिफाय द एलिमेंट हॅव्हिंग द हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पीज. लिथियम, रुबिडियम, पोटॅशियम आणि सेजियम सगळे अल्कली मेटल्स आहेत. अल्कली मेटल्स आता सांगितले मी तुम्हाला, टॉप टू बॉटम जसं खाली खाली जाल तसं आयोनायझेशन एन्थाल्पी कमी होते. त्यामुळे बघा सगळ्यात जास्त कुणाचे असायला पाहिजे? मग लिथियमचे असेल सगळ्यात जास्त. ठीक आहे, कारण सगळ्यात वरत्या पोझिशनला लिथियम आहे त्यामुळे. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा, which among the following element has only one electrons in valence cell. valence cell मध्ये एकच इलेक्ट्रॉन कशामध्ये असतो? अल्कली मेटल्स मध्ये. लक्षात ठेवा, जे आपले अल्कली मेटल्स असतात, अल्कली मेटल यांच्या व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात सांगा बरं? एक इलेक्ट्रॉन असतो बघा. आणि जे तुमचे अल्कलाइन अर्थ मेटल असतात, अल्कलाइन अर्थ मेटल यांच्या व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर काय बघायचं तुम्हाला? फक्त तुम्हाला काय विचारले? 1 इलेक्ट्रॉन विचारले म्हणजे अल्कली मेटल्स बघा. हे तुमचा कुठला असणार आहे? रुबिडियम असणार आहे, कॅल्शियम असणार आहे, बेरियम असणार आहे, रेडियम असणार आहे. करेक्ट आन्सर काय असेल? रुबिडियम असेल. ठीक आहे, कारण तो अल्कली मेटल्स आहे. सो नेक्स्ट बघा, काय म्हणलेलं आहे? विच अमॉंग द फॉलोइंग एलिमेंट इन +1 ऑक्सिडेशन स्टेट फॉर्म कलरलेस कंपाऊंड अँड डायमॅग्नेटिक. आताच आपण बघितलं होतं आहे ना, स्टेटमेंट काय दिलं होतं? पॅरामॅग्नेट दिलं होतं. म्हणजे जे तुमचे अल्कली मेटल्स असतात ते +1 मध्ये कसे कलरलेस असतात? कलरलेस का असतात? त्यांच्या सगळ्या ऑर्बिटल फील्ड असतात जेवढ्या काय आहेत तेवढ्या. ठीक आहे. त्यामध्ये कसं असणार त्याचं नेचर? मग डायमॅग्नेटिक इन नेचर असतं. सो अल्कली मेटल कुठला आहे? पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि मॅग्नेशियम. करेक्ट आन्सर इज व्हॉट? पोटॅशियम असेल. बाकी सगळे कुठले आहेत? अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत, है ना. खूप इझी क्वेश्चन असेल बरं काही ब्लॉक मधले. विच अमॉंग द फॉलोइंग एलिमेंट इज अल्कलाइन अर्थ मेटल. अल्कलाइन अर्थ मेटल म्हणजे कुठला? ग्रुप 2 मधला. तर हा सेजियम कशामधला आहे सांगा? ग्रुप 1 मधला आहे. रुबिडियम कशामधला आहे? ग्रुप 1 मधला आहे. फ्रान्सियम कशामधला आहे? ग्रुप 1 मधला आहे. स्ट्रॉन्टियम कशामधला आहे? ग्रुप 2 मधला. करेक्ट आन्सर इज ए असेल आपला. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ह्याच्यामध्ये काय विचारलेलं बघा बरं. विच एलिमेंट फॉर्म फॉलोइंग एक्झिबिट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट इज +2 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट अल्कलाइन अर्थ मेटल करतात ग्रुप 2 मधले. हा स्ट्रॉन्टियम आहे, सोडियम आहे, लिथियम आहे, रुबिडियम आहे. हा तुमचा ग्रुप 1 मधला आहे, हा ग्रुप 1 मधला आहे, हा ग्रुप 1 मधला आहे, हा ग्रुप 2 मधला आहे. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट? ए असेल. +2 ऑक्सिडेशन स्टेट जे आहे कॉमन ऑक्सिडेशन स्टेट हे ग्रुप 2 साठी असते. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा आता, आयडेंटिफाय द एलिमेंट फ्रॉम फॉलोइंग हॅव्हिंग जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज NH2. NH2 म्हणजे काय? अल्कलाइन अर्थ मेटल. सो अल्कलाइन अर्थ मेटल कुठला आहे सांगा बरं? मॅग्नेशियम. करेक्ट आन्सर इज व्हॉट?
मॅग्नेशियम. हे 2023 मध्ये खूप इझी क्वेश्चन आलेत आहे ना. नेक्स्ट बघा, विच फ्रॉम फॉलोइंग इलेमेंट इज आयसोइलेक्ट्रॉनिक विथ सोडियम Na+. बरं का, आता बघा Na+ मध्ये सोडियमचा ॲटम नंबर जर बघितला आपण किती असतो, 11 असतो. पण तुम्ही Na+ मध्ये जर बघितला तर 1 इलेक्ट्रॉन काढला म्हणजे इलेक्ट्रॉन किती झाले, सगळे 10 इलेक्ट्रॉन झाले. बरोबर आहे. आता ह्या 4 पैकी तुम्हाला असा इलेमेंट बघायचा ज्याकडे 10 इलेक्ट्रॉन असतील. तर बघा, फ्लोरीनकडे किती असतात, 9 असतात. मॅग्नेशियमकडे किती असतात, 12 असतात. ऑक्सिजनकडे किती असतात, 8 असतात. निऑनकडे किती असतात, 10 असतात. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट, बी असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट इज रेडिओ ऍक्टिव्ह, स्ट्रॉन्टियम, बेरियम, रुबिडियम आणि रेडियम. करेक्ट आन्सर इज व्हॉट, रेडियम असेल. रेडियम इज युअर रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट असतो बरं का, रेडिओ ऍक्टिव्ह. त्यामुळे आपण जास्त अभ्यास पण करत नाही ना, रेडिओ ऍक्टिव्ह असतं त्यामुळे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघा. सो अशा पद्धतीने आपले जे काही एस ब्लॉक मधले PYQs आहेत ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. खूप इझी असतात बघा, तुम्ही फक्त व्यवस्थित प्रॉपर वाचून जावा. फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, जनरल प्रॉपर्टीज. ठीक आहे.